राष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद या ठिकाणी आटपलेली आहे आणि आज दिवसभरातल्या घडामोडींबद्दलचं एक ब्रीफिंग जे ते सगळ्या माध्यमांना देण्यात आलेलं आहे। भारताच्या पाकिस्तानवरील कारवाई संदर्भात माहिती या बैठकीत या पत्रकार परिषदेत देण्यात आलेली आहे। आयएमएफच्या बैठकीत भारत पाकचा विरोध करणार असल्याचं परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केलेलं आहे। पाकिस्तान बेलआउट पॅकेज देण्यास म्हणजे पाकिस्तानला बेलआउट पॅकेज दिले जाऊ नये अशी मागणी भारत करणार आहे। त्याच्या आर्थिक कोरडी करण्याच्या संदर्भात देखील आता भारताने पुढली रणनीती आखलेली आहे। दहशतवाद पोषणाऱ्या पाकिस्तानला उभं करता कामा नये, आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यांकडनं त्याचा विरोध होणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने आता पुढली रणनीती भारताच्या वतीने आखली जाते आणि त्या संदर्भातलं स्पष्टीकरण जे ते परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत देण्यात आलं। भारत पाकिस्तान आपल्या नागरिकांचा ढाल म्हणून वापर करत असल्याचं देखील परराष्ट्र खात्याच्या वतीने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलेलं आहे। पाकने भारतीय नागरिकांना लक्ष केलेलं आहे, नागरी वस्तींवरती हल्ले करण्याचा प्रयत्न केला जे की युद्धाच्या नियमांच्या विरोधात आहे। युद्धाचे नियम आम्ही पाळतो आणि त्या दृष्टीने आम्ही केवळ आणि केवळ दहशतवाद्यांना ज्या ठिकाणी ट्रेनिंग दिली जातात त्या दहशतवादी अड्ड्यांनाच आम्ही टार्गेट केल्याचं विक्रम मिस्री यांनी पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। आणि पाकने काल भारताची वायू हद्द देखील ओलांडली, नियमांचं उल्लंघन केलं। वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते पाकिस्तानकडनं केलं जात असतं आणि आता यापुढे ते सहन केल्या जाणार नाही असं देखील इशारा त्यांच्या वतीने देण्यात आला। पाकिस्तानने काल भारताची वायू हद्द ओलांडली आणि पाकने भारतीय सैन्याच्या तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे। पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढालीसारखा वापर केला जातो आणि नागरी विमानांवर हल्ला न करण्याचा भारताचा संयम आहे आणि पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, जे हल्ले आपण हाडून पाडलेत। भारताच्या 36 ठिकाणी पाककडून ड्रोन हल्ले करण्यात आले। पाकिस्तानने तुर्कस्तान बनावटीचे ड्रोन वापरले आणि पाकिस्तानचे सर्व हल्ले भारतानं हाणून पाडले। भारताकडून पाकिस्तानच्या 4 ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आल्याचं देखील या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलंय। भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आता यापुढे पाकिस्तानच्या कारवाया सहन केल्या जाणार नाहीत, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल। आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आर्थिक दृष्टिकोनातून त्यांची कोंडी कशी करता येईल याची रणनीती देखील आखली जाते। आयएमएफच्या बैठकीमध्ये पाकिस्तानला बेलआउट पॅकेज देण्याच्या संदर्भातला देखील जो मुद्दा आहे त्याला भारत विरोध करणार असं देखील विक्रम मिस्री परराष्ट्र खात्याचे जे सचिव आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे चहूबाजूने पाकिस्तानला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सध्याला जर आपण पाहिलं तर पाकिस्तानमध्ये फार काही आलबेल नाही, अंतर्गत मोठ्या प्रमाणात धुसफूस आहे आणि भारताविरोधात केलेला जो काही तो हल्ला आहे तो त्यांना परवडण्यासारखा नाही। त्यामुळे पाकिस्तानकडनं आता आपण बघतोय पाकच्या गोळीबारात काही स्थानिकांचा देखील मृत्यू झाल्याचं आपल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलंय आणि खोट्या बातम्या दाखवत धार्मिक रंग देण्याचा पाकिस्तानच्या माध्यमांचा तिथल्या सोशल मीडियाचा देखील प्रयत्न आहे आणि पाककडनं ठरवून काही धार्मिक स्थळांवर हल्ले केले जात आहेत। आयएमएफ मध्ये भारत याच संदर्भातले पाक विरोधातले पुरावे जे ते देणार आहे।